दत्तगुरु, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आम्ही माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याला पोचलेलो आहे. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came, country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin' boots and white tee. Designer on my cuff, link something like a movie. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. हे बघू शकता ना, इथे छोटे छोटे शॉप्स आहेत. वॉटर 150, कोक फॅन्टा वगैरे घेतला तर 300 रुपयाला आहे. स्निकर्स वगैरे 200. येस, तर जरा Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came, country boy stepping, yeah. आम्हाला थांबावंच लागलं, पर्याय नाही. हे बघा, रस्त्यावर बसली वाटेत. तर जे ढग पूर्ण चालू होतात त्यांचा वारा सुरू झाला, त्यामुळे आता आम्ही ह्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नाही शकणार. आम्हाला पुन्हा खाली तर गेलं पाहिजे, ते पण लवकरात लवकर. गुड मॉर्निंग. चहा प्रॉपर मसाला टी येतो. येस, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे डे 5 ऑफ माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक. तर तुम्हाला जर मागचे आमचे 4 दिवसांचे ट्रेक बघायचे असतील तर मागचे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा, खाली आम्ही लिंक तुम्हाला देत आहे. तर आज आमचा ट्रेक आहे टेंगबोचे वरून कुठे, डिंगबोचे. तर इथे बघतोय माझ्या मागे आहे माउंट एव्हरेस्ट. देर आर सो मेनी. तिथे एक मॉनेस्ट्री आहे, हायेस्ट वर्ल्ड हायेस्ट मॉनेस्ट्री आहे इकडे. अँड कस्तुरी मॅम, से हाय, से हाय. सो आजचा ट्रेक चालू होत आहे. आजचा ट्रेक आजपासून ॲक्च्युली आमची काय बोलतात ती परीक्षा सुरू होते. फिजिकली कालपर्यंत आम्ही खूप जास्त थकलो, पण आजपासून आम्ही हाय एलिव्हेशनवर जाणार आहे. लाईक 4200 पासून 4500 पर्यंत आम्ही वर जाणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन लेवल हे खूप कमी होणार आहे. श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो कोणाला तरी. तर मेडिकल इमर्जन्सीज आपल्याबरोबर आहेतच. सगळ्यांचे ट्रेकिंग सुरू व्हायच्या आधीच आपले इन्शुरन्स वगैरे काढून ठेवलेले होते. जर कोणाला काही अचानक प्रॉब्लेम आला, ब्रिदिंगला प्रॉब्लेम आला, तर डायरेक्टली चॉपरने म्हणजे हेलिकॉप्टरने इथून खाली घेऊन गेलं जाईल. त्यामुळे इट्स व्हेरी सेफ. आणि हाचा ट्रेक हा खूप ब्युटिफुल सिनरीमधून आहे, पूर्ण बर्फांच्या डोंगरामधून. तर हाच आपण सुरू करूया. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. काल त्रास झाला काय झोपताना? श्वास वगैरे? श्वास नाही लागला, पण घसा पॅक झालेला काल. ओके. आणि असं डोक्यावर असं मुंग्या चालल्यासारखं वाटत होतं. आता अल्टिट्यूडचा विषय आहे तो. पण आज आपण 4400 वर जाणार आहे आणि उद्याच आपण त्या 5000 वर जाणार आहे. सो आता हे आपले ॲक्च्युअलमध्ये बॉडी रिॲक्ट करायला सुरुवात होणार आहे आपली. थोडासा मेंटली चॅलेंजिंग पॅच सुरू झाला आहे आत्ता. घसा पण फुलल्यासारखं झालं आहे. आता बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस येणार लिटरली. कारण कस्तुरी बोलली आहे की जसे प्रेग्नन्सीमध्ये लेडीज लोकांना किंवा पिरियड्समध्ये मूड स्विंग्स होतात, प्रत्येकाला मूड स्विंग्स होणार आहेत. कारण ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे आणि आपली बॉडी जोपर्यंत ती ॲक्सेप्ट करत नाही, जोपर्यंत कम्फर्टेबल करत नाही, तोपर्यंत आपण काय बोलतोय, काय विचार करतोय, आपली बॉडी लँग्वेज काय आहे, काहीच कोणाला काही कळणार नाही आहे. सो दिस इज द डिफिकल्ट पॅच स्टार्ट्स फ्रॉम हिअर. अँड आय होप सगळ्यांचा ट्रेक एकदम व्यवस्थित होऊ दे. बघा, दिस इज द लँडस्लाईड झोन. हे लँडस्लाईड इथे होत असतात आणि इकडे तर डेंजर झालंय. दिस इज हाय अल्टिट्यूडवरची शेती. ते भाज्या किंवा पटॅटो वगैरे इथेच उगवले जातात. बाकी भात वगैरे सगळं जेवढं काय लागतं ते सगळं हेलिकॉप्टरमधून इथं आणलं जातं किंवा खच्चरच्या पाठीवरून आणलं जातं.
आपल्याला हे जे पाईन ट्रीज दिसतात आजूबाजूला खूप सारे दिसतात, बरेच आहेत. तुम्ही बघू शकता इथे वर पण आहेत, माझ्या मागे आहेत, इथे पुढे पण आहेत. तर ते ट्रीज आपल्याला ऑक्सिजन देतात आणि 4000 एलिव्हेशनवरती हे ट्रीज कमी 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 होत जातात, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनही कमी पडायला लागतं. सो दिस इज हाऊ ट्रीज आर इम्पॉर्टंट. आता TBC ट्रेकचं लास्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. आज ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि सगळ्यांना ॲल्टिट्यूडमुळे असं थांबावं लागतं आहे. पूर्ण थांबत जावं लागतं. तर आता आपण आहे ऑलमोस्ट 4000च्या अल्टिट्यूडला. तर इथं यांनी हे जे काल मी तुम्हाला जे सांगितलं की रिसायकल करतात प्लॅस्टिक माउंटनमधलं, तर ही बॅग असते याच्यामध्ये 1 किलो प्लॅस्टिक ऑलरेडी आहे. तर ते काय करतात की आपल्याला काय करायचं आहे की जाताना एक तर हा पॉईंट आहे ना, ते नामचे बाजारमध्ये एक पॉईंट आहे, तिथून आपल्याला लुकलापर्यंत ह्या बॅग्स फक्त घेऊन जायच्यात आणि तिथे फक्त डिपॉझिट करायचे. सो आपण एवढं जरी पर पर्सन केलं तरी पण यांना खूप हेल्प होऊ शकते. तर हे असे यांनी ऑलरेडी ते हे स्टोअर करून ठेवलं आहे. तर तुम्ही पण हा जर आलात तर हे वाला नक्की करा. ही बॅग तुम्ही खाली घेऊन नक्की जा. आपण आता येताना ही घेऊन जाणार आहे. एलिव्हेशन वाढतंय तसं जसं ऊन पण टोचायला लागलंय, टॅनिंग व्हायचे चान्सेस आहेत, प्लस थंडी पण वाजते, त्यामुळे सगळं पॅक केलेलं आहे वरपासून खालीपर्यंत. सो आता आपण पांग बोचे ह्या गावात पोहोचलो आहे. 4000 एलिव्हेशन, 13,100 फीट फ्रॉम द सी लेवल. आणि हे गाव क्रॉस करत करत आपल्याला पुढचा पल्ला गाठायचा आहे. अजून 8 किलोमीटर जायचं आहे. ते बघू शकता ना, इथे छोटे छोटे शॉप्स आहेत. वॉटर 150, कोक फॅन्टा वगैरे घेतला तर 300 रुपयाला आहे. स्निकर्स वगैरे 200. येस, देर आर सम शॉप्स. ॲपल 150 रुपीज, ऑरेंज. आपण एका अशा खूप भारी ठिकाणी थांबलोय जिथे आपल्याला सगळे पिक्स दिसत आहेत.
पण दिसतोय. देन आवर फेवरेट अहमद अबलम आणि पलीकडून आपल्याला थोडाफार एव्हरेस्ट पण दिसतोय. सो ब्युटिफुल. चला, याकचं दर्शन झालेलं आहे. ये याक है ना? याक है. आई एम नॉट याक, दे आर याक. सो याकचं दर्शन झालेलं आहे फर्स्ट टाइम. बघू शकता. We keep on moving along, we keep on rolling. No, we ain't slowing it down. We ain't slowing down. तो तिथे दिसतोय तो आपला आजचा लंच कॅम्प आहे. We keep on rolling. तिथे आपण लंच करणार आहे We ain't आणि slowing तिथून आपण पुढे 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 We ain't slowing down, baby, पुढे come जाऊन and show me डोंगराच्या how. पलीकडून Gotta do पुढे it जाऊन right now, you know you gotta hold me down. Can I let the moment pass? Good things, they never last. Pull up in a whip, you know I had to hit the gas. Yeah, that's premium. Pull up with a team and I ain't worried about the other side. They know that they ain't beating, I'm on everything I love. Word to the man above, keep it cool, calm, collected. At this point, you get the message. Life is hectic, but we gotta keep it rolling, no. तर हे आपल्या मागे जे दिसतंय ते असं आहे की आधीच्या काळामध्ये काही मॅप वगैरे नव्हते. तर आता जे कोणी इथे जाईल तर ते त्यांच्यासाठी आपण हे टेम्पल बनवायचं. तर आपण काय करायचं की खालचा एक दगड घ्यायचा आणि तो त्याच्यावर रचायचा. तर हे जेवढे लोक येऊन गेलं तेवढ्या सगळ्यांनी हे रचलेत. तर त्याचं मेन रिझन हे आहे की जे कोण नवीन येईल त्यांना हा रस्ता मिळत जाईल, असं त्याच्या मागचं काय लॉजिक आहे. तर आता आपण पण ते करूया. We keep on moving along. We keep on rolling. Rolling, No, we ain't keep it rolling, keep it slowing moving. it We ain't down. never gonna lose it. Cause we in it for the movement. If I'm lying, then I'm flying. Don't play into their amusement. If we trying, we ain't dying. Never sleep, never sleep, never. The moment that you rest your head, they think they can't compete. If you gotta skip steps, then the plan is not complete. थोडंसं टॉपवर आलोय. आपण ॲक्च्युली त्या गावात लंच करणार असतो, पण सगळ्यांच्या कॉलमुळे काही लोकांना भूक नाही आहे. त्यामुळे आपण डिसाईड केलं की आपल्या फायनल डेस्टिनेशनलाच लंच करणार आहे. सो वी आर गोइंग ऑन. Slowing down, never Moving. moving. We keep on moving Keep it along. moving, keep it moving, keep it rolling. rolling. Keep it rolling, keep it moving. We ain't never एक gonna lose गाडी it. आहे. आजूबाजूला पूर्ण पठार कसं आहे. अचानक सावली येते, अचानक ऊन पडते आणि आपल्याला स्ट्रीट त्या दिशेने चालत चालत जायचं आहे. एकदम रिफ्रेशिंग हवा पण आहे. एवढं सगळं पॅक केलं आहे कारण आपल्याला थोडंसं सन टॅनिंगपासून पण वाचायचं आहे. थोडा त्रास पण होतो. सो एवढं सगळं पॅक केलं आहे वरपासून खालीपर्यंत. अजून एक फ्लॅग आलाय. पूर्ण असं वाटतं कुठेतरी मूवीचा सीन आहे. वारा बघा, हे बघा. म्हणून हे तोंड पॅक केलंय पूर्ण, नाहीतर रात्री डोकं दुखणार. कुठे? रस्ता दिसतोय काय दुसऱ्या डोंगरात? तो डोंगर क्रॉस करत त्याच्या मागे जायचंय. चला मग. प्लॅन आहे. कसा प्लॅन आहे? भारी plan आहे. भारी प्लॅन आहे.
This water comes from to TBC. ओके Base camp to here, glacier water. Once the Inja Lake, Olympus base camp to come to here. Okay. Join the Dudkosi River to connect. ओके तर हे इथून आपण जिथे चाललो आहे एव्हरेस्ट बेस कॅम्पमधून ग्लेशियर विथून हे इकडचं पाणी येतं आहे अँड आयलँड पीक बेस कॅम्पमधून विथून तिथून पाणी येतं हे दोन ज्यावेळी एकत्र होतात दॅट इज दूधकोशी. Dudkosi River. ग्लेशियरचं वॉटर आहे हे पाणी एव्हरेस्ट बेस कॅम्प मधून ग्लेशियर मधून आलंय. दुसरा डोंगर हाफ वे क्रॉस केलेला आहे आपण तिथूनच चालू आलो होतो. हा सगळा बॅक करू ह्या डोंगराच्या पलीकडून आपण आलो होतो. थोडं करून आपण आता इथं पोचलो आहे अँड देर इज लॉंग वे टू गो. हे आहे लँडस्लाईड. आम्हाला थांबावंच लागलं पर्याय नाही. हे बघा रस्त्यावर बसली वाटेत. छोटासा आमचा प्रॉब्लेम पण झाला जरासं नाकातून थोडंसं ब्लड पण आलं बट हे होतं होपफुली आमच्यासोबत हे दोघं जण आहेत त्यामुळे आम्ही बिंदास्त आहोत. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. वी कॅन स्टील वॉक वी कॅन स्टील रीच टू द न्यू हाईट्स बिकॉज वी आर मेंटली प्रिपेअर्ड फॉर इट. आणि आता थोड्याच वेळात आमचा लंच पण होणार आहे त्यावेळी लंच झाल्यानंतर थोडंसं चांगलं वाटेल बट दिस इज व्हेरी मच चॅलेंजिंग. फिजिकली ट्रेनपेक्षा मेंटली आपण चालत राहणं गरजेचं आहे. आणि असं दिसत राहतं आता ते आम्हाला सांगत राहतात की आता आम्हाला उद्या हा समोरचा जो दिसतोय तो आम्हाला तिथं जायचा आहे. तर ते आत्तापासूनच मनाची तयारी करायला चालू होते की आपल्याला हा तिथं जायचं आपण करू शकतो असं. थोडेसे चॅलेंजेस आता डिफिकल्ट वाटायला लागले बट वी आर गोइंग टू मेक इट. फायनली 6.5 तासांच्या कंटिन्यू ट्रेकिंग नंतर आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसू लागलंय. हा वारा जर कानात बसला तर आजची रात्र तर झोप नाहीच आहे. कदाचित तुम्हाला उद्या एअरलिफ्ट करून पुन्हा खाली लुकलाला घेऊन जावं लागू शकतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींचे प्रिकॉशन्स घेतलेच पाहिजेत. आम्ही फायनली पोचलेलो आहे आणि उद्या आम्हाला ते तिथंपर्यंत जायचं आहे 5100 मीटरवर. आता आम्ही आहे 4400 अल्टिट्यूडवर. खूप भारी गाव आहे. फ्लॅट सरफेस आहे. अपडाऊन काय नाही आहे पण ते फ्लॅग्स बघून तुम्हाला समजत असेल किती जोराचा वारा आहे. कान उघडे राहिले संपला विषय. Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presents on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me. Rockin' boots and white tees. On my cuff link, something like a movie. Country boy stepping. 4400 मीटरवरचं ATM तुम्ही इकडे बघू शकता. इकडे सगळ्या पीक्सची माहिती आहे. ताबोचे पीक 6495,
त्याच्यानंतर चोलात्से 6440, चमार 7287, लोपुचे 6145, मकालू कुठे आहे फक्त 8000 वरती. त्यानंतर अप्पू, कॅप्टन, अहमद अब्राहम. सो दीज आर द पिक्स. आणि हे सगळे प्राणी इथे तुम्ही स्पॉट करू शकता तुमचं नशीब चांगलं असेल तर. आपल्याला जर स्नो लेपर्ड दिसला तर खूप भारी वाटेल. एक मेडिकल इन्स्टिट्यूट पण आहे फॉर द इमर्जन्सी. इट्स गुड टू सी. हे डिंगबोचे विलेज खूप जास्त मोठं आहे. त्याचं रिझन आहे इथे फक्त एव्हरेस्ट बेस कॅम्पवालेच नाही आहेत स्टेसाठी, तर इथे पीक आयलंड पीक पण आहे, त्यासाठी पण जातात. आणि अजून 2-3 पीक आहे, 2-3 माउंटेन आहे, त्यांचा बेस आहे. त्यामुळे हे विलेज खूप जास्त मोठं आहे. फायनली आपण आपल्या स्टेकडे आलेलो आहे. दिस इज आवर स्टे फॉर टुडे. Hello Prashant. Hello sir, welcome to Dingbotse. Yes, thank you. ये गेम ही है ना, जितना हम और मारेंगे एक अंदर इतना आगे बढ़े. इतना हम लंग से आए और आप हमको मारोगे. यहाँ पे 4 नेपाली लोग लूडो खेल रहे हैं. Good morning everyone. This is day 6 and I got this beautiful gift from Prashant, sorry, Yogendra sir. Throughout the trek. आणि आज आम्ही चाललोय एक अक्लमटायझेशन करायला, कारण आज काल खूप जास्त त्रास झाला ब्रिदिंग करताना. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. हे जे मागचं पहाड दिसत आहे, कितना हाईट पे जाने वाला है? 4700ला आम्ही जाणार आहे आणि आता आम्ही आहोत करंटली 4200. सो 500 एलिव्हेशन आपण अजून वर जाणार आणि पुन्हा खाली येणार, सो दॅट आपण या ऑक्सिजन लेवलला मॅच करू आणि आपल्याला त्रास नाही होणार. श्वास घ्यायला होत नाही. आपण थोडं जसं जसं चालू तसं आपण श्वासाला कम्फर्टेबल होतो. वी आर ऑलवेज बॅक बेंचर्स. सगळे माणसं पुढे निघून जातात आणि आम्ही दोघं मागे असतो, मस्त निवांत बेबी स्टेप टाकत. आपल्यासोबत प्रशांत आणि योगेंद्र सर नेहमी असतात. बेबी स्टेप्स इज द की. किधर जा रहे हैं? इधर से ऐसा और ऐसा घूम के आपला स्टे खाली आहे आणि हळूहळू आपण वरती चाललोय. तिथे आपला स्टे आहे. काल त्रास झाला ना, आज नाही होणार, कारण आज आपण ॲक्लोमॅटाईज होतोय, हाईटवर जाऊन येतोय. आता आपण 4900 पर्यंत जाणार आहे. येस आणि जर शक्य झालं तर 5000 पर्यंत पण बघूया कसं दम लागेल त्याच्यावर. येस. आपल्याला जायचंय सरळ डोंगरावरती आणि आपला उद्याचा जो रस्ता आहे तो इथून असा तिथे जाणार आहे, जिथून हे लोक आता चालले आहेत. आपल्या आधी 1 दिवस त्यांनी चालू केलं होतं, त्यामुळे ते आता ॲक्लोमॅटाईज करून काल आता ते चाललेत. लेट्स गो.
असं बोलतात की असं आपण ठेवलं वरती की आपलं स्वतःचं घर बनवण्याचं स्वप्न पूर्ण होतं. Soon you are going to get a new home. Yes. आता एलिव्हेशन वाढलं 4600+ आलो आहे. आमच्याबरोबरचे एक काका होते ते इथून खाली निघून गेले कारण थोडंसं डिफिकल्ट आहे इथे श्वास घेणं. आपण जायचं always wanted such beautiful look behind me. Much needed. Here's the day. We want to go. Maybe we see it from the. Let's थोडीशी go, रेस्ट 100 meter up. लेट्स गो. थोडंसं रेस्ट घेऊन आता आपण Wow. पुन्हा चाललोय. Not easy at all. Not easy at all. We can do it. Woo. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोट कम्प्लिटली फुटून गेलेत. नाकाची स्किन काळी झाली आहे जळून थंडीमुळे आणि कॉन्फिडन्स एवढाच आहे. कॉन्फिडन्समध्ये काहीच कमी नाही. जास्त ओव्हर कॉन्फिडंट पण नाही आणि लेस कॉन्फिडंट पण नाही. वरती जायचं आहे म्हणजे जायचं आहे. हो नुपूर, यू कॅन डू इट. कम इन द फ्रेम. कम इनसाइड द फ्रेम. Yes, it's worth much more. Yes. Tired, it's worth much more. If you want to sit on this, $20 for 5 minutes. and for her, $15 for 5 minutes. Ladies, it's free. Free. Free of charge. Best view. Woo. एक नंबर. You're almost there. तो तिथे तो झेंडा दिसतोय अब धेरै माथि तिथे आपल्याला जायचंय. लास्ट वन हैन त ओके. आता आम्ही ॲक्लमेटाईज झालेलो आहे आणि आता 10-11 नंतर जे ढग पूर्ण चालू होतात त्यांचा वारा सुरू झाला. त्यामुळे आता आम्ही ह्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नाही शकत. आम्हाला पुन्हा खाली गेलं पाहिजे ते पण लवकरात लवकर. आणि त्यात पूर्ण डोकं नाक सगळं सिस्टमच आतून हँग होऊन जाईल, फ्रीज होऊन जाईल. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर पुन्हा खाली उतरलं पाहिजे. बघा सगळे माउंटन्स गायब झाले पूर्ण ढगाने आणि ह्या ढगामध्ये थांबणं इज व्हेरी रिस्की.
फायनली वी आर बॅक टू द विलेज. रिंग पोचाई. भूक लागली आहे खूप. जास्त भूक लागली आहे. आता आम्ही जस्ट पोचलो. हा भला मोठा पल्ला गाठून झाल्यानंतर वी आर वेल अकमलाटाइज नाव. त्यामुळे उद्या आपल्याला काही त्रास होणार नाही आहे. ब्रिदिंगचा काही इश्यू येणार नाही आहे. आता आम्ही जाणार आहे लंच करायला. So today's dinner is mushroom soup आणि नपूरने घेतला आहे कसला आहे ते गार्लिक सूप. त्यासोबत एक हॉट टॉवेल. बेस्ट थिंग. बेस्ट गरम गरम हॉट टॉवेल. हे आमचा आंघोळ आहे 6 दिवसांसाठी. येस. विशाल सर माझे कान दुखत होतं. आता म्हणते अभि अच्छा हो रहा है. नाही ते हाय अल्टिट्यूड सिकनेसमुळे होतं. बट थँक्स टू दिस मॅन अँड दिस मॅन.